हाय, हॅलो, नमस्कार आणि शुभ सकाळ. तर आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार. आज अमावस्या पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बैलपोळा सणही आहे. गळ्यात कंडा, पाठीवरती झूल, आज तुझाच सण, आज तुझाच रे मान. तुझ्याच अपार कष्टाने बहरले सारे शिवार, एका दिवसाच्या पूजेने कसे उतरतील उपकार. सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सगळ्यात अगोदर मी किचन क्लीन करून घेतलं. रात्रीही करून ठेवते, तरीही काय माहिती मला सवयच लागलेली आहे. परत एकदा सकाळी उठलं की किचन क्लीनच करत असते. तर इथं माझे अंघोळ वगैरे सगळे झालेलं आहे. सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि लगेच मी लागले स्वयंपाकाला, कारण मुलींना जायचं आहे स्कूलमध्ये. त्यांना आज काही सुट्टी नाही आहे. कुठल्या शाळेला आहे, कुठल्या शाळेला नाही. तर इथं मी करणार आहे गवाराची भाजी. तर त्यासाठी कढई ठेवली, तेल वगैरे टाकलं, जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी टाकली आणि मग गवार टाकलेली आहे. आधीही धुतली होती तोडायच्या आधी आणि नंतर ही काय माहिती मला सवयच लागलेली आहे. परत एकदा धुवूनच टाकली मी. तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं टाकल्यानंतर आणि परत एकदा मीठ टाकलं आणि मीठ टाकून परत एकदा हलवायचं आहे आणि वाफेवरच शिजवणार आहे. पाणी वगैरे काहीच टाकणार नाही. तर प्लेट झाकून बारीक गॅसवरती तिकडं शिजू देणार आहे. तर तोपर्यंत मी इकडं मळतीये पीठ. तर आता मी एकदा सगळं पीठ मळून घेणार आहे, कारण आमच्यासाठीही आणि मुलींसाठीही, कारण सारखं सारखं मग नको वाटतं. तर पिठामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि लागेल तसं पाणी बघून टाकायचं आणि व्यवस्थित असं पीठ मी आता मळून घेतलेलं आहे. तर बघू शकता. तर आज आहे सोमवार आहे, तर पूजा वगैरे करायची आहे मला. त्यामुळं मला आता खूप वेळ होणार आहे, मला माहीतच आहे. कारण तरी मी फरशी रात्रीच पुसून ठेवलेली, कारण आज उशीर होतोच. त्यामुळं मग रात्रीच फरशी वगैरे पुसून ठेवली होती आणि आता पूजा वगैरे करायची आहे. तर मी आज देवही घासणार आहे, कारण आता गणपतीही येणार आहेत 2-4 दिवसातच. मग परत मला होईल न होईल, त्यामुळं मी आताच देव वगैरे घासून ठेवणार आहे. तर इथं पीठ मळून झालेलं आहे आणि पीठ मळल्यानंतर मी लगेच भाजीमध्ये तिखट टाकलं, काळा मसाला टाकून थोडंसं परतून घेतलं आणि लगेच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि तेही थोडंसं मिक्स करून आता परत एकदा झाकून गॅस बंद करून ठेवणार आहे. तर इथं माझी मुलगी आली होती मध्ये, तिचं ड्रेसची झीप लावायची होती, त्यासाठी लावता येत नाही तिला. तर लगेच भाजी झाल्यानंतर मी लगेच चपात्या पण करून घेणार आहे, कारण मुलींना टिफिन द्यायचा आहे आणि सोडायलाही जायचं आहे. त्यामुळं आता पटपट करून घेते. तर इथं माझ्या चपात्या होत आहेत. तर पोरींना सोडायला गेले की मी येते, फुलं पण घेऊन येईल. फुलं आणि बेल तोही राहिलेला आहे माझा आणायचा. आदल्या दिवशीच आणून ठेवत असते, पण काल मी काय बाहेर गेलेच नाही, त्यामुळं आणलेच नाही काय. तर आता मी सकाळी कसंही मला सोडायला जायचंच असतं, तेव्हाच मग मी बेल आणि फुलं जे जे काही लागतंय ते घेऊन येईल. तर इथं बघू शकता की माझ्या चपात्या होत आलेल्या आहेत. तर चपात्या करता करताच माझी दुसरीही कामं मी उरकत असते, पण तेवढं काय घेता येत नाही पूर्ण सगळंच. तर आता झालेले आहेत चपात्या वगैरे करून झाले की मी लगेच किचन पण पुसून घेतलेलं आहे, कारण पीठ वगैरे पडलेलं असतं तर तेच टिफिनला लागत असतं. म्हणून रोजचं माझं हेच असतं की चपाती झाली की मी लगेच पुसून घेत असते. तर लगेच घेतलेले आहेत मुलींचे टिफिन भरायला. तर गवारीची भाजी आज खरं तर ब्रेकला मी काहीच देणार नाही, कारण मला झालंच नाही बनवणं, उशीर झाला. त्यामुळं आज काही ब्रेकला देणार नाही. तर त्यांना फक्त आता मी चिक्कीज देणार आहे. आणून ठेवत असते असं घरामध्ये काहीतरी, कारण ऐन वेळेला काय द्यायचं ब्रेक ला खायला त्यांना, म्हणून आणून ठेवत असते. तर आज मी तेच देणार आहे त्यांना. 2 चिक्कीचे पॉकेट देणार आहे, हिला 2 तिला 2. तर इथं बघू शकता माझी टिफिन वगैरे भरून झालेलं आहे. तर लगेच पाण्याची बॉटलही भरून घेते. सकाळचं म्हणलं ना, इतकी घाई असते, कितीही लवकर उठलं कितीही केलं तरी शेवटी उशीर होतोच. रोजचं हेच आहे. तर याच्यानंतर मला हे करता करता मी मुलींचे केस वगैरे पण विंचरून घेत असते, पण ते काही सगळं घेत बसत नाही. तर इथं चाललेली आहे मी मुलींना स्कूलला सोडण्यासाठी. तर स्कूलला सोडून आले. आता येत फुलं, बेल आणि बाकीचं दूध वगैरे काय काय लागतं ते सगळं घेऊन आलेली आहे. आणि इथं काल गव्हाचं पीठ दळून आणलेलं होतं, गहूही कालच आणले. आता सध्या काय गावाकडचे गहू नाही आहेत, मम्मी देते दरवर्षी, पण ह्या वर्षी तिकडंही नव्हते.
आणि गावाकडे गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळं कुठेच गहूच नव्हते, त्यामुळं मग मी म्हणले की नको जाऊ दे, मी जसं लागेल तसं इथंच घेते. आणि मग काल संपलं होतं आणि तेच मग मी दळून आणलेलं आहे. म्हणजे मी नाही, मिस्टरांनी दळून आणलेलं आहे. तर इथं बघू शकता मी लगेच आणलेलं दूध ही तिकडं तापवायला ठेवलेलं आहे, कारण मला आज करायचं आहे दूध खीर. आणि इकडं चहा पण केलेला आहे आणि चहा पीत बसलेली आहे मी आता, कारण मला नंतर वेळ भेटणार नाही. सकाळपासून चालूच होतं काम, तर त्याच्यानंतर मी थोडा वेळ फोन बघत चहा पीत बसले. चहा पिल्यानंतर लगेच मी देवपूजा ह्याला पण लागले. देव वगैरे घासले, पुसून वगैरे सगळं ठेवले, कारण तेवढं घेत बसायचं म्हणलं तर फक्त म्हणजे पूजेचाच एक व्हिडिओ सेपरेट बनवावा लागेल. पण मी कट करून पुढचाच बनवला, कारण पूर्ण बनवायचं म्हणलं की खूप मोठा होऊन जाईल व्हिडिओ. त्यामुळं मी सगळं काय घेत बसलं नाही, थोडंसं घेतलं आहे पूजेचं पण. तर इथं मी देवाचं सगळं अगोदर देवपूजा करून घेतलेली आहे. रोजची जी असते ती पूजा झालेली आहे माझी. त्यानंतर मग मी महादेवाची पिंडीची, शंकराची पूजा करत आहे. महादेवाची पिंडीला आधी दुधाने आणि जलाभिषेक असं करून घेतलेला आहे. त्यानंतर व्यवस्थित धुवून पुसून घेऊन टिक्का वगैरे लावून घेतलेला आहे, अष्टगंध. त्यानंतर मग माळा राहिलेल्या मला देवाला घालायचे मी विसरलेली, तर ते सगळ्या देवांना पण घातलं आणि पिंडीला पण घालून घेतलं. त्यानंतर इथं मी बेल वाहत आहे. बेल वाहिल्यानंतर लगेच फुलं वगैरे वाहून घेते सगळ्या देवांना. देव खूप आहेत माझ्याकडं, त्यामुळं मला खूप वेळ लागतो. हे आता मी दाखवते असं, पण माझं नाही म्हणलं तर 2 ते 2.5 तास फक्त पूजेसाठी गेलेला आहे. त्यामुळं आता वाजले असतील, कधी मी सकाळी 6 लागलेली, म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं करत मला आता पूजा वगैरे करत 11:30 ते 12 वाजलेले होते. बहुतेक 11:30 पावणे 12 वाजले होते. तर इथं बघू शकता सगळी फुलं वगैरे घालून झालेली आहेत. किती छान प्रसन्न वाटतं असं पूजा वगैरे व्यवस्थित सगळं झालं ना, मन खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळं असं एनर्जेटिक वाटतं. कितीही कामं असलं पुढे तरी काय वाटत नाही. तर इथं माझी झालेली आहे पूजा आणि लगेच मी तुळशीलाही पाणी घालून घेणार आहे आता, आणि मग नंतरच आरती करते. तर आता मी तुळशीला पाणी घालायला आले. तर इथं गणपती पण आहे आमच्या तुळशीवर, म्हणजे तुळशी वृंदावनावर, म्हणजे असं कुंड्यासारखंच आहे ते. तर मी रोजच गणपतीचीही करते आणि तुळशीचीही पूजा करते. तर गणपतीचं फूल बघा मी इथं ठेवलेलं आहे आणि तुळशीला पण घातलं आहे. तर उदबत्ती वगैरे करून पाया वगैरे पडून तर मी आलेली आहे आता परत मध्ये देवाजवळ. आणि इथं चालू आहे माझी आरती. गेल्या वेळेस मुलींना सुट्टी होती, तर मुली होत्या, छान वाटत होतं. तर आज मला एकटीलाच आरती करावी लागली, पण काय करणार, सगळ्यांना म्हणजे हे मिस्टर गेले कामावरती, मुली गेल्या स्कूलमध्ये, मग मी एकटीच असणार, तर एकटी करावं लागणार. तर इथं माझं झालेली आहे सगळी पूजा, आरती वगैरे सगळं करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान वाटते. एवढं प्रसन्न वाटतं ना घरामध्ये, देवपूजा वगैरे सगळं व्यवस्थित असं केलं की. आणि देव पण आज घासलेत ना, म्हणजे स्वच्छ केलेत, त्यामुळं आणखीनच चमकतायत, सोनं चमकल्यासारखं चमकतायत. आता व्हिडिओमध्ये इतकं दिसत नाही, पण रिअल आपण असं जेव्हा बघतो ना, इतकं छान वाटत होतं ना, असे एकदम चमकत होते देव. तर खूप छान वाटत होतं. तर इथं झालेली आहे माझी पूजा. तर दूध तापवून ठेवलेलं होतं, म्हणजे थोडा वेळ तापवलेलं, तर त्याला मी पूजा वगैरे करू जस्तोवर साय आलेली, तर मी ती साय एका साईडला काढून घेतली आणि तिकडं गॅसवर परत दूध गरम करायला ठेवले. मला करायचे आहे दूध खीर, तर त्यासाठी मी परत उकळायला ठेवले. तर इथं काजू, बदाम आणि खोबरं होईस्तोवर सगळं माझं खिरीचं सगळं साहित्य हे करू जस्तोवर तिकडं दूधही उकळेल. तर इथं काजू बदाम मी कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर खोबरं खिसून घेते. मला आवडतं दूध खिरीमध्ये खोबरं, तर मी टाकत असते. तर ह्या प्रकारे तुम्ही दूध खीर करून बघा, इतकी टेस्टला भारी लागते ना, तुम्ही खरंच म्हणसाल की खरंच खूप छान लागत होती. तर खोबरं वगैरे खिसून झाले, तर मी आता साईडला काढून ठेवलेलं आहे प्लेटमध्ये खोबरं, आणि लगेच विलायची घेतली, कारण एकामागे एक कसं करत गेलो की मग बरोबर हे होतं. कारण मला याच्यावरतीच आता जे सकाळी भिजवले होते ना, ते तांदूळ हे वाटायचे आहेत.
तर इथं एक 5-7 विलायच्या घेतलेल्या आहेत मी सोलून, आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे याच्याने, बेलण्यानेच. आता तुम्ही म्हणसाल की मिक्सर नाही का? मिक्सर आहे, पण त्याच्यावर व्यवस्थित वाटत पण नाही, आणि चवमध्ये इतका फरक पडतो ना, बघा तुम्ही करून. याची चव आणि मिक्सरमध्ये वाटलेली चव खूप म्हणजे खूप फरक पडतो. मीही आधी मिक्सरवर करायचे, पण इतकी काही चव लागायची नाही. पण 1-2दा अशी केले, कारण माझी आजी, माझी मम्मी अशीच करतात. अजूनही मिक्सर आहे तरी अशाच करतात त्या. तर इतकं टेस्ट लागतं त्यांचं. मग मला वाटायचं त्यांच्या हातचं टेस्ट लागतं आणि माझ्या हातचं का टेस्ट लागत नाही. मग परत माझ्या लक्षात आलं की आपण असं करून बघू. तर तेव्हापासून मी पण असंच करते, तर खूप छान टेस्ट लागते. एवढं काही वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 10 मिनिट हे करायला, काय वेळ लागत नाही. आणि मग अधूनमधून पाणी टाकून वाटायचं. छान असं वाटलं जाते, आणि थोडं थोडं राहतं ते असं रवा रवा राहिल्यासारखं. तर काहीच हे करायचं नाही, कारण ते तसं छान लागतं खिरीमध्ये. एकदम बारीक पण होत नाही ते, आणि झालं तरी ते मग वेगळंच होऊन बसतं, ते टेस्ट काय लागणार नाही. तर जी साय मी कडला काढून ठेवली होती ना, त्या साईमध्ये आता हे जे वाटलेलं आहे तांदळाचं पीठ, तर ते मी त्यामध्ये सगळं घालून घेते. त्यासाठीच मी साईडला साय काढून ठेवलेली आहे अगोदर. तर त्याच्यामध्ये मी जे वाटलंय ते तांदळाचं पीठ घातलंय आता, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे साय असं एकदम घोटून घ्यायची, मोठी मोठी नाही राहिली पाहिजे साय, अशी व्यवस्थित असं घोटून घ्यायची. तर इथं माझं झालेलं आहे, आणि मी आता दुधाचं आहे ते तिकडं दुसऱ्या गॅसवरती ठेवले. तर तिकडं दुधाचं ठेवलेलं आहे, आणि इकडं कढईमध्ये थोडंसं तूप घेते मी. हे घरचंच तूप आहे. तुम्ही म्हणसाल की वनस्पती तूप आहे का? तर नाही, कारण मी फ्रीजमध्ये ठेवते, खूप दिवस जातं म्हणून. कारण गावाकडूनच आणते मी तूप, खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्येच ठेवते. आणि माझ्याकडे आधीचं होतं, त्यामुळं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं हे. तर आता आधीचं संपलंय, त्यामुळं मग आत्ताच हे काढले मी, त्यामुळं ते तूप तुम्हाला तसं दिसत असेल. तर ते काढलं मी. तूप टाकून घ्यायचं थोडंसं, आणि त्यामध्ये काजू आणि बदाम जे आहेत ते थोडेसे हलकेसे ब्राऊन झाले की काढून घ्यायचे. जास्त पण लालसर करायचे नाहीत, नाहीतर ते चव वेगळीच लागते. थोडंसं फक्त परतून घ्यायचं. त्यानंतर मग जे खिसलेलं खोबरं होतं तेही असं ब्राऊन, म्हणजे थोडंसं लालसर कलर येईस्तोवर भाजून घ्यायचं. आणि खोबरं टाकलं की एक लक्षात ठेवायचं की सतत हलवत राहायचं, नाहीतर खोबरं मग काय होतं, करपून जातं लगेच, कारण आपण खिसलेलं खोबरं आहे. तर त्याला हलवतच राहायचं कंटिन्यू. आणि लालसर झालं की तेही मी साईडला काढून ठेवलेलं आहे. तर इथं बघू शकता दूध एक अर्धा तास तरी छान उकळलेलं आहे, आणि आधीही उकळलेलं होतं मी जेव्हा चहा केला तर त्यावेळेसही. तर खूप वेळ दूध उकळलेलं आहे. तर त्यानंतर मी आता टाकते काजू बदाम आणि खोबरं, जे आपण व्यवस्थित असं तुपामध्ये भाजून घेतलंय ते. तर ते टाकल्यानंतर आधी टाकली आहे साखर. साखर टाकल्यानंतर काजू बदाम टाकलेत, काजू बदाम आणि खोबरं, आणि त्यानंतर जे साय आणि तांदळाचं पीठ होतं मिक्स करून ठेवलेलं, तर मी ते टाकलेलं आहे. आणि ते सगळं टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. लगेच असंच टाकून थांबायचं नाही, नाहीतर लगेच त्याचे गाठी गाठी बनतात. लगेच हलवायचं, म्हणजे ते व्यवस्थित असं मिक्स होऊन जातं. त्यानंतर लगेच मी विलायची पावडर टाकलेली आहे. विलायची पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकदा मस्त असं हलवून घ्यायचं आहे सगळं, आणि 15 मिनिटं शिजू द्यायची. परत लगेच बंद करायचं नाही गॅस, कारण आपण तांदळाचं पीठ वगैरे टाकलेलं असतं, त्यामुळं एक 15 मिनिटं खीर व्यवस्थित शिजू द्यायची, आणि ती मस्त घट्ट होते. आणि छान, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. आपण चपातीसोबत कसं बासुंदी वगैरे असते ना, सेम तशी होते, एकदम टेस्टला भारी. तर त्यानंतर लगेच मी लावून घेते कुकर. डाळ भाताचं इथं आज मी मुगाच्या डाळीचंच वरण करणार आहे, कारण उपवासही आहे, आणि तुरीची डाळीचं जर केले तर पित्ताचा त्रास होतो मला. त्यामुळं मग मी आता मुगाचीच डाळ घातलेली आहे, टोमॅटो घातले, आणि डाळ भाताचं कुकर लावून दिलं आहे. तर इथं बघू शकता माझं तिकडं खीरही झालेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे, आणि इकडं वरण करून घेते. तर डाळीमध्ये लाल तिखट थोडंसंच टाकले, आणि हळद मी ज्यावेळेस कुकर लावत होते त्यावेळेसच टाकलं होतं, आणि मीठ टाकून घेतलंय. आणि इकडं फोडणीला जिरे, मोहरी, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे, आणि थोडंसं लाल तिखट मी इथंही टाकलंय. फोडणीमध्येही कलर छान येतो. आणि कोथिंबीर टाकले, आणि त्यानंतर जी डाळ होती ती टाकली. तर बघू शकता इथं माझं वरणही झालेलं आहे.
तर तिकडे खीरही झाली, वरणही झाले. तर आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेते सगळ्यात अगोदर. तर इथं मी देवाचं ताटच करत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आजचं सगळं होतं केलेलं मी. तर देवाला लगेच निवेद वगैरे दाखवून घेतले आणि त्यानंतर मी लगेच आता उपवास सोडणार आहे. तर आत्ताच माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप वेळ लागला. 3 वाजले. जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच मी भांडे वगैरे घासले आणि भांडे घासूनच बसले, कारण सकाळपासून चालूच होतं आणि एकदा बसलं की आता नको वाटतं काम करायला नंतर, त्यामुळं एकदाची भांडी घासले आणि मगच बसले. तर आज सगळ्यांना माहितीच आहे की आज पोळाही आहे आणि श्रावणातला शेवटचा सोमवार, त्यामुळं मग पुरणपोळी करतात गावाकडं, पण मी काय केली नाही. मी फक्त दूध खीरच केली, कारण स्कूल होती मुलींची पण आणि पुरणपोळीला वेळही लागला असता आणि टिफिनही द्यायचा होता, त्यामुळं म्हणलं चपाती भाजी करू आणि मग होईल. आणि दूध खीर केली गोड बनून, पुरणपोळी केली नाही. तर मी आता व्हिडिओचा इथंच एंड करते, कारण सकाळपासून कामं चालू आहेत. तरी व्हिडिओचा मी आता इथंच एंड करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्याच्या नवीन अशा एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.